बहिणीच्या इन्व्हिटेशनमुळे का होईना पण रामनवमीचा दिवस खूप छान गेला. दिसलीच की. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन अशा छान व्हिडिओमध्ये. तर इथं मी जात होते बहिणीच्या ऑफिसमध्ये रामनवमी सेलिब्रेशनसाठी. तर चला मग बघूया कसं झालं रामनवमी सेलिब्रेशन. रामनवमी असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये भजन कीर्तन आणि प्रत्येक ठिकाणी रामनवमीचे बोर्ड लागले होते. तर फायनली आम्ही बहिणीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. तर चला मग बघूया रामनवमी सोहळा कसा झाला. सुरू झालंय काय? दिसलीच की. छान काढली रांगोळी. तर तिथं गेल्यानंतर थंडगार असं सरबत देण्यात आलं आणि उन्हातून गेल्यामुळे थोडी गरमी सुद्धा जाणवत होती. लागला कौसल्या पोटी जन्म जमला जो बाळा जो जो रे जो अवतार घेई विष्णू भगवान देवी मुनी जन झाले प्रसन्न रघुकुल दीपक दशरथ नंदन जो बाळा जो जो रे जो डेकोरेशन सुद्धा छान आणि अतिउत्तम केलं होतं. रामाला पाळण्यामध्ये घातल्यानंतर आरती करून घेतली. पूर्वी प्रेम देवताय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न सजिता सोरा गौरी
सुरमल्लाटी देव सुरवर नित्ययती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा सुखमाई वल्लभा राहीच्या जेवणाची सुद्धा खूप छान उत्तमरित्या सोय केली होती आणि जेवण सुद्धा खूप छान होतं. छान असं जेवण झाल्यानंतर थंडगार असं आईस्क्रीम घेतलं आणि मन तृप्त झालं. बहिणीच्या इन्व्हिटेशनमुळे का होईना पण रामनवमीचा दिवस खूप छान गेला. म्हणजेच रामाचं सुद्धा दर्शन झालं आणि कानावर भजन कीर्तन ऐकायला भेटलं आणि बघायला सुद्धा भेटलं. तर इथं बहीण निरोप द्यायला आली होती. बहिणीने निरोप दिला. तिला पण छान वाटलं की आपल्या घरातून कोणतरी फंक्शनला आलं. त्यामुळे ती पण खुश होती. तिला बाय केलं आणि आम्ही निघालो रूमकडे.